1 ऑगस्ट 2025ला हायकोर्टनं नोटिफिकेशन जारी केलं की 18 ऑगस्टपासून कोल्हापूर इथे सर्किट बेंचची सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूरच्या वकिलांच्यामध्ये एक वेगळाच आनंदोत्सव बघायला भेटला. ठिकठिकाणी वकिलांनी बाईक रॅलीज काढल्या, साखर वाटली, पेढे वाटली आणि आनंद साजरा केला. तर असा आनंद का साजरा केला हा प्रश्न भरपूर जणांना पडलेला आहे. तरी त्याच प्रश्नाचं उत्तर व हायकोर्ट कोल्हापूरला येते त्याबद्दलचे प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हायकोर्ट आलं म्हणून वकील एवढे का खुश झाले. तर एक साधी गोष्ट आहे की वकील हा एक असा जनसमुदाय आहे जो स्वतःच्या सुखामध्ये कधी सुखी नसते किंवा स्वतःच्या दुःखामध्ये दुःखी नसते. तो कायमच पक्षकाराच्या आणि जनतेच्या सुखामध्ये सुखी असतो आणि पक्षकार आणि जनतेच्या दुःखामध्ये दुःखी असतो. देखील माझ्या पक्षकारासोबत असं झालं असं बोलत नाही. तो कोर्टात देखील तो बोलतो माझ्यासोबत हा अन्याय झालेला आणि मला दाद पाहिजे. त्यामुळं हा जो वकिलांचा जो आनंद आहे किंवा जो आनंदोत्सव आहे तो स्वतःसाठी नसून हा पक्षकारांसाठी आहे. तर ते कसं, तर पूर्वी आपल्या कुठलंही अपील असेल किंवा आपल्याला रीट दाखल करायची असेल तर आपल्याला कुठं जायला लागत होतं, तर आपल्याला हायकोर्टला जायला लागत होतं. हायकोर्ट आपल्यासाठी कुठं होतं, तर हायकोर्ट आपल्याला मुंबईला होतं. तर मुंबईला जायचं म्हटलं तर सामान्यतः सांगली, सातारा, कोल्हापूरच्या माणसाला जर मुंबईला जायचं असेल तर त्याला आदल्या दिवशी गाडी करून इथून जर समजा तो बसने गेला तर इथून बसनं मुंबईत जावा, मुंबईमध्ये थांबा, मुंबईमध्ये फ्रेश व्हा, त्यानंतर तो वकील बघा आणि त्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन आपल्यासाठी दाद मागा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी परत या. हा यायचाच खर्च नाही म्हटलं तर 5 ते 7 हजार रुपये जायचा. मग हा खर्च प्रत्येक वेळेचा हा खर्च वाचवणारा निर्णय असल्यामुळं वकील ही खुश झाली की बाबा आता हायकोर्ट आपल्या जवळ आलं, त्यामुळं आता आपल्याला इझी टू ॲक्सेस टू जस्टिस झालेला आहे आणि त्या गोष्टीमुळंच आपल्याला ही वकील खुश झालेली दिसून येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूरला डिस्ट्रिक्ट कोर्ट होतंच, मग हायकोर्ट आलं म्हणून काय फरक पडला. तर आपण जर बघितलं तर हायकोर्ट हे एक कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहे. आर्टिकल 226, 227च्या पॉवर्स असणारे हे हायकोर्ट ह्याला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना आपण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे तर हायरार्की ऑफ कोर्ट काय आहेत. तर आपण जर आपल्या साध्या भाषेत समजलं, लिगल लँग्वेजमध्ये नाही तर साध्या भाषेत समजलं तर आपण पहिल्यांदा केस कोर्टात दाखल करतो, आपण तालुक्याच्या कोर्टात दाखल करतो. तालुक्याच्या केसचा अपील कुठं जाते, तर त्याची अपील जाते जिल्हा कोर्टाला, त्याची सेकंड अपील जाते हायकोर्टला आणि त्याची स्पेशल अपील जाते सुप्रीम कोर्टला. म्हणजे आपण लिगल लँग्वेजमध्ये बघितलं तर ॲज टू ज्युरिडिक्शन जर आपण दाखल केलं, जर सिव्हिल मॅटर असेल तर आपण CJJD किंवा CJSAD तो दाखल करतो. त्याची फर्स्ट अपील जाते डिस्ट्रिक्ट कोर्टला, त्याची सेकंड अपील जाते हायकोर्टला आणि त्याची स्पेशल अपील जाते सुप्रीम कोर्टला. त्याच पद्धतीने क्रिमिनल मॅटर्समध्ये देखील आपण बघतो की पहिल्यांदा आपण JMFC किंवा सेशन जे ज्युरिडिक्शन असेल त्यानुसार ते दाखल होतं. JMFCला दाखल झालं तर त्याची फर्स्ट अपील जाते सेशनला आणि जर सेशनला दाखल झालं तर त्याची फर्स्ट अपील जाते हायकोर्टला आणि सेशनची सेकंड अपील जाते ती हायकोर्टला JMFC कडून आलेली आणि त्यानंतर त्याची स्पेशल अपील जाते सुप्रीम कोर्टला. मग हा जो आहे पॅटर्न, ह्यामध्ये आपल्याला हायकोर्ट हित आल्याचा फायदा काय झाला, तर डिस्ट्रिक्ट कोर्टातून किंवा सेशन कोर्टातून जे अपील आपल्याला चालवण्यासाठी मुंबईला जायला लागत होतं त्या अपील आपण आता कोल्हापूरमध्ये चालवू शकतो. पुढचा प्रश्न आहे की बॉम्बे हायकोर्ट आणि कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये काय फरक आहे. आता बॉम्बेचं जे हायकोर्ट आहे त्याला आपण परमनंट हायकोर्ट किंवा परमनंट बेंच बोलतो आणि कोल्हापूरचे सर्किट बेंच जो चालू झाला आहे तो एक सर्किट बेंच आहे. सर्किट बेंच म्हणजे काय, सामान्यतः लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर सर्किट बेंच म्हणजे एका टेम्पररी पिरियडसाठी किंवा एखाद्या टेन्युअरसाठी ठराविक पिरियडसाठी दिलेला तो सर्किट बेंच आहे. पण जर वर्कलोड बघितलं आणि जर एक्सपर्टचं ऐकलं तर हा सर्किट बेंच लवकरच आपला परमनंट बेंचमध्ये पण कन्वर्ट व्हायची पूर्णपणे पॉसिबिलिटी आहे. व अजून एक त्यामध्ये फरक येतो ॲज टू ज्युरिडिक्शन. आता जे हायकोर्ट आहे, जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे बॉम्बे हायकोर्टला, तिथं आपल्याला ओरिजिनल ज्युरिडिक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला इथं कोल्हापूरच्या ज्या सर्किट बेंचला आहे ते ॲपिलंट, रीट आणि सुपरवायझरी अशा प्रकारचे ज्युरिडिक्शन आपल्याला दिलेले आहेत. त्यासोबत जे आपलं कोल्हापूरचं जे सर्किट बेंच आहे ते 6 जिल्ह्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूरला येणार, मग याचा फायदा सामान्य माणसाला काय होणार. जर मगाशी आपण बघितलं तसं की हायकोर्ट हा एक कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे. हायकोर्टच्या पॉवर्स खूप वास्ट आहेत. ह्याचा आपण एक कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं म्हणलं तर आपल्याला माहीतच आहे, म्हणजे लॉ स्टुडंट असतील किंवा MPSCचा स्टडी करणारे जे स्टुडंट्स असतील त्यांना माहीत आहे की आर्टिकल 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार्ट अँड द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बोलले. का बोलले, तर आर्टिकल 32 आपल्याला पॉवर देतो की आपला कुठलाही फंडामेंटल राईट्स म्हणजे आपला मूलभूत अधिकार कुठलाही इन्फ्रिंज झाला तर आपण सुप्रीम कोर्टला डायरेक्ट रीट पिटिशन दाखल करू शकतो. परंतु हेच जर आपण हायकोर्टच्या बाबतीत बघितलं तर हायकोर्टला ह्या बाबतीत थोड्याशा फास्ट पॉवर दिलेल्या आपल्याला दिसून येतात. जसे की आर्टिकल 226
आर्टिकल 226 काय करतं, तर आपले फंडामेंटल राईट्स सोबतच आपले स्टॅट्युटरी राईट्स असतील किंवा आपले लिगल राईट्स असतील हे देखील इन्फ्रिंज झाले तरी आपण हायकोर्टकडे जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रिट्स अवेल करून घेऊ शकतो. आता त्या रिट्स कोणत्या, तर त्यातले सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची रिट म्हणजे रिट ऑफ हॅबिस कॉर्पस. रिट ऑफ हॅबिस कॉर्पसचं बेस्ट एक्झाम्पल आपण जय भीम या मूवीमध्ये बघितलंच असेल. रिट ऑफ हॅबिस कॉर्पसचा यूज कशा पद्धतीनं केरळ हायकोर्टने केला हे आपल्याला जय भीम या मूवीमध्ये दिसलंच आहे. ती आणि महत्त्वाची रिट म्हणजे रिट ऑफ मॅन्डेमस. आता ह्यामध्ये आता काय फरक पडणार आहे, तर रिट ऑफ मॅन्डेमस काय सांगतं, तर समजा आपला एखादा लिगल राईट असेल किंवा एखादी ड्युटी असेल जी एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉयमध्ये कोण एखाद्या शिपायापासून ते कलेक्टर सचिवपर्यंत कोणीही जर तो त्याची ड्युटी फुलफिल करत नसेल तर हायकोर्ट त्याला तू ही ड्युटी तुझी कर म्हणून आदेश काढू शकतं. त्याला आपण रिट ऑफ मॅन्डेमस म्हणू शकतो. ह्याच्यामुळे काय फरक पडणार, समजा जर एखादी आपली FIR असेल जी पोलीस घेत नसतील तर त्यावेळी आपण रिट ऑफ मॅन्डेमस दाखल करू शकतो. किंवा समजा तुमच्या घराच्या बाजूला एखादा कचऱ्याचा ढीग पडलाय, तो भरपूर दिवस झाला तुम्ही भरपूर अर्ज नगरपालिकेत करताय, महानगरपालिकेत करताय, पण तो ढीग तुमचा उचलला जात नाही, त्यावेळी तुम्ही रिट ऑफ मॅन्डेमस दाखल केली, तुमचा तो फंडामेंटल राईट आहे की हा कचरा उचलला जात नाही, तर हायकोर्ट त्याच्या गाईडलाईन देऊ शकतं. किंवा एखादी इमारत आहे जी अत्यंत डेंजरस कंडिशनमध्ये आहे, तिचं डिमॉलिशन करणं गरजेचं आहे, त्यावेळी देखील एखादी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तुम्ही हायकोर्टमध्ये दाखल करू शकता आणि त्यावेळी देखील हायकोर्ट ह्या गाईडलाईन देईल की बाबा तुम्ही ही इमारत आहे ती डिमॉलिश करा. पद्धतीने या रिटचा वापर करून देखील आता आधी कसं व्हायचं की जर एखादं काम नाही झालं प्रशासनाकडून तर आपल्याला त्यासाठी मुंबईला जायला लागायचं, आता ते आपल्या जवळ आलेलं आहे. त्यामुळं ब्युरोक्रेसीवरती देखील एक चाप राहणार आहे की बाबा तुम्ही जर एखादं काम नाही केलं तर आता वी हॅव इझी ॲक्सेस टू हायकोर्ट, सो वी कॅन एक्झिक्यूट अवर राईट्स. त्यानंतर पुढची महत्त्वाची रिट म्हणजे रिट ऑफ सर्च्युररी. सर्च्युररी म्हणजे काय, सर्टिफिकेशन. आता जे ज्युनियर कोर्ट्स आहेत, ज्युनियर कोर्ट्समधून जे जजमेंट्स येतात ते व्यवस्थित लिगली कायद्यात आहेत का किंवा ज्युरिडिक्शनमध्ये आहेत का, हे सगळं आपण रिट ऑफ सर्च्युररीमध्ये बघतो. त्यानंतर आहे रिट ऑफ प्रोहिबिटरी. प्रोहिबिटरी रिटमध्ये काय करतो, जर आउट ऑफ ज्युरिडिक्शन जाऊन जर एखादा ज्युनियर कोर्ट जर किंवा ट्रायल कोर्ट जर काय काम करत असेल तर त्या ट्रायल कोर्टला प्रोहिबिट करायचं काम कशामध्ये आहे, तर रिट ऑफ प्रोहिबिशनमध्ये. आणि पुढचा आणि महत्त्वाचा म्हणजे रिट ऑफ क्यो वॉरंटो. आपण त्याला क्यो वॉरंटोची रिट बोलतो. क्यो वॉरंटो म्हणजे काय, शो युअर अथॉरिटी. जर समजा एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करतोय, म्हणजे बिईंग अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय तो एखादी गोष्ट करतोय, तर त्यानं ज्या केलेली गोष्ट आहे त्यानं ते कुठल्या अथॉरिटीमध्ये येऊन केली ह्याच्यावरती देखील आपण हायकोर्टमध्ये जाऊन क्वेश्चन विचारू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या रिट्समुळे काय फरक पडणार आहे, तर प्रशासन असेल, प्रशासनाला आपलं काम करताना किंवा जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल, लोकल राजकारण असेल, लोकल राजकीय जे नेते असतील यांना कुठलेही डिसिजन घेताना आता सामान्य माणसाचा विचार करून डिसिजन घ्यावे लागणार आहेत. कारण इथून पुढं कोल्हापूरच्या सांगलीच्या माणसांना मुंबईला जाऊन त्यासाठी न्याय मागावा लागणार आहे, त्यांना तो न्याय आपल्याला इथं कोल्हापूरमध्येच भेटणार आहे. बरोबर, हे 226 झालं. त्याचबरोबर हायकोर्टला अजून एक महत्त्वाचा जो पॉवर आहे ते म्हणजे आर्टिकल 227. आता 227चा फायदा कसा, हा आर्टिकल 227 मध्ये हायकोर्टला सुपरवायझरी ज्युरिडिक्शन आहे. सुपरवायझरी ज्युरिडिक्शन म्हणजे काय, तर ह्या ज्युरिडिक्शनमध्ये हायकोर्ट काय करू शकतात, आता असं कुठलंही कोर्ट म्हणजे ज्याच्यानंतर असं कुठलंही डिसिजन ज्यानंतर अपील नाही, फॉर एक्झाम्पल आपल्या रेव्हेन्यूचं घ्या, रेव्हेन्यूचं आपण काय करतो, रेव्हेन्यूचं आपण तलाट्याकडे दाखल करतो नावनोंदणीला, नावनोंदणीचं तलाट्याची आपल्याला जर पसंत नसेल तर आपण तहसीलदारकडे अपील करतो, तहसीलदारची अपील आपली जिल्हा कलेक्टरकडे जाते, कलेक्टरचं आपलं विभागीय आयुक्ताकडे जातं, विभागीय आयुक्ताचं आपलं मंत्र्याकडे जातं. आता मंत्र्याचे तिथून निकाल झाला त्याच्यावरती त्या प्रोव्हिजनमध्ये MLRC मध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, MLRC बोलतो आपण त्याला, त्यामध्ये कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे. त्यावेळी काय होतं, त्यावेळी ते अपील आपण कुठे चालवू शकतो, तर त्यावेळी ते अपील आपण हायकोर्टला चालवू शकतो 227 अंतर. कशासाठी, तर त्यांनी जे ऑर्डर केल्या ते कायद्याच्या अभावी आहे किंवा जे काही आपले जे रिझन्स असतील, ग्राउंड्स फॉर अपील असतील, त्या ग्राउंड्स फॉर अपीलवरती आपण ती अपील हायकोर्टला चालू शकतो. ते रेव्हेन्यूचं झालं, त्याबरोबर मॅटचं असेल, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचं असेल किंवा बाकीचे जे भरपूर जे ट्रिब्युनल्स आहेत जिथं आपल्याला अपील नाही दिलेली, त्यावेळी जिथं ते अपील संपते किंवा अपीलचा राईट आपल्याला नाही भेटत त्यावेळी त्या ट्रिब्युनलचे अपील्स आपण हायकोर्टमध्ये चालवू शकतोय. तर या प्रकारे आपल्याला कोल्हापूरमध्ये हायकोर्ट भेटल्यामुळं कोल्हापूरचेच नाही तर कोल्हापूरसोबतच सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यांची राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रगती व्हायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.